नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। नारायण राणे इन्हें उम्मीदवारी जाहिर हुई, यानी भगवान का आशीर्वाद मिला है, ऐसी प्रतिक्रिया विनायक राउत इन्होंने दी है। नारायण राणे एमएसएमई के पहले लाभार्थी है, लेकिन उनकी कनकौली के प्रहार ऑफिस में एमएसएमई का कार्यालय है, उसका हर महीने किराया वे लेते हैं, ऐसा आरोप भी विनायक राउत इन्होंने किया है। नारायण राणे इनका 2.5 लाख मतों से पराभव होगा, ऐसा वक्तव्य भी इस समय विनायक राउत इन्होंने किया। उन्होंने आगे कहा कि मला बरं, म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका? प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच। बरं, मला सांग, सातत्याने तुमच्यावरती वेगळे आरोप होत आहेत, म्हणजे अर्थात उमेदवारी जाहीर नव्हती झाली पण राणेंनी प्रचार मात्र सुरू केला होता, अगदी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, तुमच्यावर ठेकेदारी मागितली जाते अशा प्रकारचे आरोप केले गेलेले, त्याला आज काय उत्तर देणार आहे का? निधी देखील खर्च झाला नाही अशा प्रकारचे देणार आरोप नाही। निलेश राणे सारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो, त्याला फार मी किंमत देत नाही। अरे, विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम डीपीओ कडे असतं, तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असला मूर्खपणाचे आरोप केले नसते। 100% निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्यावेळेला डीपीओ देतो त्यावेळेला निलेश राणेचं अकलेचे तारे पाहण्याकडे काय करणार आहे? केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायक राऊतचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा अमित शहानी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटेल ते मी हरायला तयार आहे, परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही। नारायण राणेने करावे आरोप, त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे, कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी। बरं, नारायण राणेंचा म्हणणं आहे की 2.5 लाखांना आम्ही ही सीट जी आहे ती काढू, मात्र असं असलं तरी सलग 3 वेळा या मतदारसंघांमध्ये त्याच्या अगोदर पण देखील 2 वेळा नारायण राणेंचा पराभव शिवसेनेला, आताची लढत जी आहे ती कशा पद्धतीने? 3ऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणेंना करावेच लागेल, त्यामध्ये तडजोड नाही, अजिबात तडजोड नाही। आणि कोकण आहे, कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही। अरे, स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणारे, आमच्या भास्करराव जाधवना घाणेरड्या शब्दात शिव्या घालणारे अशी औलाद ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं। नारायण राणेंचं म्हणणं एक असं आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन घेऊया, की एमएसएमईच्या माध्यमातून मी अनेक व्यवसाय जे आहेत त्या विकास केला, पण विनायक राऊतांनी मागच्या 10 वर्षामध्ये काय केलं हे दाखवावं। 39 वर्षाची राजकीय कारकीर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय, त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं। एमएसएमईच्या माध्यमातून नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिले लाभार्थी एमएसएमईचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार, त्या व्यतिरिक्त जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल एमएसएमईची तर दाखवून द्यावं। आसामला जाऊन भाषण करतायत, मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले, अरे दाखवा तर, आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।